नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत मेथीची पुरी आणि त्यासाठी मी इथं मेथी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। त्यामध्ये मी वाटीभर मैदा टाकणार आहे। यातच आपण आता हा वाटीभर रवा टाकणार आहोत। थोडंसं तिखटाच्या ऐवजी मिरची वापरली तरी याला छान टेस्ट येते, हिरवी मिरची। थोड़े धना जीरा पूड, मीठ, ओवा। याला आता व्यवस्थित मिक्स करू आणि यातच थोडं गरम तेलाचं मोहन टाकणार आहोत। आता याला आपण व्यवस्थित मळून घेऊया, पाणी घेऊया। यातच आपण थोडंसं गव्हाचं पीठ टाकूया आणि हे मळून घेऊया। मळून झाल्यानंतर याला आपण एक 10 ते 15 मिनिटं असंच भिजत ठेवणार आहोत आणि नंतर आपण ह्याच्या पुऱ्या तळणार आहोत। आपलं हे पीठ मळून झाले, याला आता साईडला ठेवून देते मी 10 मिनिटांसाठी। इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले। आपण आता याच्या पुऱ्या बनवून घेऊया। आणि पातळ पुरी लाटायची आणि त्याला आपल्याला फोर्कनी आपण थोडेसे होल करणार आहोत, जेणेकरून ती फुगू नये। अशा प्रकारे मी याला होल करून घेते। आता आपण हे तळून घेऊया। अशी लालसर होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं, म्हणजे ती जरा कडक बनते आणि मग हे टिकतात पण 7-8 दिवस टिकतात व्यवस्थित। बघू शकता एक छान लालसर अशी तळी गेलेली आहे। मी अशाच प्रकारे आणखी थोड्या पुऱ्या बनवून घेते। त्याला आपण आता काढून घेऊया। अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। तर या आपल्या मेथीच्या पुऱ्या रेडी आहेत, एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत, एकदम कडक बघू शकता आणि इतकं छान लागतात टेस्टला आणि 8 दिवस टिकतात देखील। नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।